वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2011 उत्सव नात्यांचा. जिथे अरे आजची आपली जी संकल्पना आहे ना, उत्सव नात्यांचा, काहीतरी आणखीन सांग ना त्याबद्दल. सांगतो. एकदा दोन मुलं आपापसात गप्पा मारत होती. एक म्हणाला की माझे काका ग्रेट आहेत, त्यांनी भारत क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकणार हे 10 दिवस आधीच सांगितलं होतं. हा म्हणतो. हा. दुसरा म्हणाला की त्यांना कसं कळलं. पहिला म्हणाला दिव्य दृष्टी. त्यावर दुसरा म्हणाला हे तर काहीच नाही, माझ्या काकांनी तर आपण कधी मरणार आहोत ते 3 महिने आधीच सांगितलं होतं. एवढंच नाही तर त्यांनी नेमकी तारीख आणि वेळ सुद्धा सांगून ठेवली होती. हा. दुसऱ्याने विचारलं त्यांना कसं कळलं. त्यावर पहिला म्हणाला फाशीची शिक्षा देताना जजने सांगितलं. जित्या, अरे याचा आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाचा काय संबंध आहे. सीताफळाचा आणि सीतेचा काय संबंध असतो. बस मध्ये आपल्याला कधीही बसायला जागा मिळत नाही तरी आपण तिला बस का म्हणतो. असो असो असो. तर मंडळी, आतापर्यंत आपण अनेक सांगीतिक कार्यक्रमांमध्ये, गाण्याच्या मैफिलींमध्ये, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अनेक प्रकारची गीतं ऐकली आहेत. भावगीतं, भक्तिगीतं, युगुलगीतं, द्वंद्वगीतं, अगदी समरगीतं सुद्धा समरसून ऐकली आहेत. बरोबर आहे. पण आज आपण ऐकणार आहोत काही नाती गीतं. नाती गोती असं तो म्हणालेलं नाही, नाती गीतं आपण ऐकणार आहोत. आणि यासाठी आमचे मार्गदर्शक, संगीत दिग्दर्शक, ज्यांना आपण शुद्ध मराठीत हल्ली मेंटॉर असं म्हणतो, त्यांना मी इथे बोलवत आहे. आमचे सर्वांचे गुरु श्री डॉक्टर सतीश तारे यांना जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. याचा अर्थ असा आहे की त्यांना इथे येऊन फार आनंद झालेला आहे असं ते म्हणतायत. नाही, फक्त नमस्कार एवढंच आहे. मला कार्यक्रमामध्ये ही जी आपली गीतं आहेत, नाती गीतं, त्याबद्दल थोडंसं तुमच्याशी बोलायचंय. तुम्ही त्या काळाबद्दल आधी काही सांगाल का. मला असं वाटतं की त्या काळामध्ये असं होतं, म्हणजे तो काळ होता 1950-60च्या सुमारासचा. त्या काळामध्ये मी बऱ्याच काळा होतो. आणि पूर्वकाळ चालत आल्यामुळे त्या काळात जे मला काही घडलं ते, त्या काळामध्ये जे काही घडलं ते असं होतं की नातं खूप जपलं जायचं. म्हणजे ते नातं असायचं एका छोट्याशा मुलीचं आपल्या दादा बरोबरचं. म्हणजे ती लहान मुलगी बरं का आपल्या दादाला असं प्रेमळ आर्जव करायची की गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण. आणि दादा त्या विनंतीला मान देऊन एक गोरी गोरी छान फुलासारखी छान अशी एक वहिनी नक्की आणायचा की नाही. आता काळ बदललेला आहे. या बदललेल्या काळाबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय. काळ हा बदलतच असतो. त्यामुळे होतं कसं की या बदलत्या काळाबरोबर संगीत बदलत जातं, शब्द बदलत जातात, नाही का. का नाही बदलत. बदलावंच लागतं. कारण कसं होतं, म्हणजे हे नातं जरी बदललेलं असलं तरी आपल्याला ते नातं जपावंच लागतं, नाही का. मला तुम्ही काय बोलूच देत नाहीये, मग मी काय बोलणार आहे. नाही का काय नाही. तुम्ही तुमचे विचार फार प्रभावीपणे मांडताय. फार आवडतंय मला हे. म्हणूनच तुम्ही आमचे गुरु आहात. या म्हणजे कसं होतं बरं का मंडळी, म्हणजे आज इथे हे आलेले आहेत तर मला थोडंसं सांगावंसं वाटतंय. आता ती लहान मुलगी राहिलेली नाहीये, तिथे एक छोटा मुलगा आहे, त्याचा दादा आहे आणि दादाचं वय लग्नाचं झालेलं आहे आणि तो पुन्हा एकदा प्रेमळ आर्जव करतो आहे की म्हणजे आता संगीत तेच आहे बरं का, नातं तेच आहे, पण शब्द थोडे बदललेले आहेत. कारण नात्यामध्ये आता बदल झालेला आहे, नाही का सर. तुम्हाला काय वाटतं याबद्दल. गाणं गाऊ दिलं तर नाही का, गाणं नाव गाऊ दिलं तर का नाही, एवढंच आहे माझ्याकडे, तुझं काही नाहीये. तर आपण गाण्याचे शब्द असे आहेत, ऐका, नीट लक्ष देऊन ऐका. होऊन जाऊन दे सर. दादा 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 तेच म्हणालात ना, दादा दादा, तेवढं तरी मला म्हणून देत की आता. नाही, हे म्युझिक सुरू करायला सांगतोय त्यांना. बीट दा दा दा. मग काय. मुन्नी बदनाम शिलाती जवान, मुन्नी बदनाम शिलाती जवान,
दादा मला आयटम गर्ल आण, दादा मला आयटम गर्ल आण. मुन्नी बदनाम शिला ती जवान, मुन्नी बदनाम शिला ती जवान. दादा मला आयटम गर्ल आण, दादा मला आयटम गर्ल आण. मुन्नीला घालायला स्कर्ट किंवा मिडी, मुन्नीला घालायला स्कर्ट किंवा मिडी. शिलासाठी मोडूया बिकनीची घडी, शिलासाठी मोडूया बिकनीची घडी. तंग तंग कपड्यात शोभे दोघी छान. दादा मला आयटम गर्ल आण, दादा मला आयटम गर्ल आण. मुन्नीशी गट्टी होता तुला 2 थापा, मुन्नीशी गट्टी होता तुला 2 थापा. तुला 2 थापा आणि शिलाला पापा, तुला 2 थापा आणि शिलाला पापा. दोघींच्या संगे चल घालू धुमशान. दादा मला आयटम गर्ल आण, दादा मला आयटम गर्ल आण. मुन्नी बदनाम शिला ही जवान, मुन्नी बदनाम शिला ही जवान. दादा मला आयटम गर्ल आण, दादा मला आयटम गर्ल आण. वा सर, किती टाळ्या मिळतात तुम्हाला, किती सुंदर आहे सर हे. आणखीन कोणती वेगवेगळी नाती आज तुम्ही आमच्या समोर अधोरेखित करून सांगणार आहात? जास्त काही माझ्याकडे गाणी नाही आहेत, परंतु हा नात्यांचा उत्सव असल्यामुळे मला असं वाटतंय की शब्दांमध्ये असणारी जी काही नाती असतात ती जर आपण सादर करू शकलो तर लोकांपर्यंत पोहोचतील आणि वेगळं नातं त्यांच्यापर्यंत पोहोचेल असं मला आणखीन वाटतं आहे. तर आवडत असेल बघा, मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो, वेगळे शब्द निघाल्यास क्षमस्व. बर बर. याच्यामध्ये वृद्धत्वाचं एक नातं असतं. वृद्धत्वाचं नातं कसं असतं बघा, की आपल्या आजूबाजूला सतत काही वृद्ध असतात, त्यांना आपण आधार देत असतो, त्यांना आपण. तुम्हीच म्हणा सगळं, मला तुम्ही काही बोलूच देत नाही. सर तुमचा प्रभाव इतका आहे ना. मला असं म्हणायचं की वृद्धत्वाचं नातं जे असतं ते आजारपणाशी नातं असतं. आजारपणाशी वृद्धत्वाचं एक नातं असतं की ती छान फोड करून सांगतायत. वृद्धत्वाचं आजारपणाशी नाही नाही, असू द्या, सुधार कळलं नाही ना गाणं, मग गाणं म्हणायची गरज आहे का? नाही, सादर करा. संधिवात हासा दुखतिया नसा नसा, संधिवात हासा दुखतिया नसा नसा. मला मलाऊ मी किती, मला मलाऊ मी किती. हे मलम कसे लावलं तरी चालतं बरं का. असं लावलं तरी मलम, असं लावलं तरी मलम. म्हणजे हे कसं ब्रेड सारखं आहे, ब्रेड सारखं. ब्रेड टोस्ट, टोस्ट कसाही खाल्ला तरी, असा खाल्ला तरी कडक, असा खाल्ला तरी कडक. खिचडी करायची झाली तरी तूप कसं टाका, असं टाकलं तरी डालडा, असं टाकलं तरी डालडा. कसं आहे. संधिवात हासा दुखतिया नसा नसा, संधिवात हासा दुखतिया नसा नसा. मलाऊ मी किती संपते बसा बसा, दुखतिया नसा नसा, दुखतिया नसा नसा. वा वा वा. डॉक्टर न साम येता सुद्धा तुम्ही हे गाणं त्याबद्दल खरंच तुमचं अभिनंदन आहे. वा वा. पण आता नातं बदलत चाललेलं आहे, आणखी कुठलं नातं तुम्ही सांगाल याबद्दल आम्हाला? याबद्दल सांगायचं, याबद्दल कसं सांगायचं झालं तर असं होतं ना. चालेल. नाही नाही आपण म्हणा, आपण म्हणा. मला आठवण्याच झालंय काय आता, आपण म्हणा. मला असं वाटतं की नाही म्हणायचं तर मला तर खूप वाटतं, पण मला ते म्हणता येत नाहीये, त्यामुळे तुम्हीच ते म्हणू शकता गाणं, हरकत नाही. म्हणजे नाही, दाजीचं नातं जे असतं
चालेल ना मी म्हटलं तर हो, हरकत चालेल नाही. ना. आता गाण्यांमध्ये भावार्थ असतात, शब्दार्थ असतात, म्हणजे गाण्याची चाल ती असते पण शब्द समजा बदलले. उदाहरणार्थ फेमस गाणं घेतलं आपण, हा. दादासाहेबांचं फेमस गाणं आहे. दादा म्हणजे दादा कोंडके साहेबांचं हा. गाणं. मूळ शब्द असे, माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी, राखण करते मी रावजी रावजी, हात नका लावजीन पाहिल कुणीतरी. वा. असं आणि मूळ कवीला म्हणायचं माळ्याच्या आहे. मळ्यामध्ये कोंगो उभी. कोंगो कशाला मरायला तिथं पाहिजे, कोण ग, कोण ग. कोंगो कुठून काढलं तुम्ही, काही बोंगो काही बोलतो हा माणूस. बघा तर हे मूळ गाणं, मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी, राखण करते मी रावजी, हात नका लावजी पाहिलं कुणीतरी. ह्याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजी शब्द भरले, ते गाणं कसं होईल? कसं होईल? मळ्याच्या मळ्यामध्ये हु इज देअर, मळ्याच्या मळ्यामध्ये हु इज देअर, राखण करते आय एम हिअर. ओ हो हो. वा वा. रावजी डोंट टच माय बॉडी इन लुकिंग एव्हरीबडी. वा. आता तो गावाचा तो अर्थ तो आहे तो. आता भोजपुरी करायचं जरा सांग. भोजपुरी भोजपुरी हे गाणं भोजपुरी. भोजपुरी भोजपुरी हो हो. हे लक्षात घ्या, आत्ता होतंय आता. आता ताजं ताजं आहे ताजं आहे. ताजं आहे. सरसों के खेत में कौन है खड़ी, वा. सरसों के खेत में कौन है खड़ी, तेरी सावरिया मैं गुलछड़ी. वा. तेरी सावरिया मैं गुलछड़ी, सावरिया रगड़ा हूं मैं तेरा तू मेरी पानीपुरी. क्या बात आहे. धन्यवाद. असं सगळं गाणं आहे. छान आहे छान आहे. मला असं वाटतं की नात्यांच्या बद्दल तुम्ही जे आम्हाला सांगितलं होय. त्याबद्दल आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. आहे, आहे. आम्ही सर कृतकृत्य झालेलं आहोत. हरकत नाही, एक आणखीन एक नातं मगाशी जितूने ज्याचा उल्लेख केला होता ते नातं बर, आहे. बर. ते म्हणजे भावोजी, दाजी, जिजाजी. हा, खरं ते तर. गाणं खरं तर तुम्ही सादर करायला हवं. नाही मला असं वाटतं यांनी जर सादर केलं नाही, मला काय वाटतं, मी त्याच्यावर जरा विचार केलेला की काय पूर्वी भाऊजी दाजीचं नातं निराळं हा. असायचं. मी दाजी काय करतो, काय काय त्याचा धंदा आहे, बिझनेस आहे, चालेल. याबद्दल म्हणजे फार आपुलकी असायची लोकांना. चालेल, चालेल. आजही ती आपुलकी. पण एखादा दाजी जर वेगळाच बिझनेस करत हो, असेल तर हरकत मग काय होईल? मी पान जसं रंगेल तसं हे गाणं सुद्धा रंगेल ना. खरंच रंगायला पाहिजे. म्हणजे आपण हा, प्रयत्न करून पाहूया. हो, हो. ऐका, ह्या गाण्यामध्ये नुसते शब्द म्हणून त्याच्याकडे लक्ष देऊ नका, काही संदेश सुद्धा आहे. हो हो. हा हा. रुंबुरुम 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 अरे वा. रुंबुरुम 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 रुंबुरुम. हायवेच्या पल्ल्याड ताईचं सासर, हायवेच्या पल्ल्याड ताईचं सासर, गावात दाजींचे श्रीपान भांडार, गावात दाजींचं श्रीपान भांडार, कात लावूनी फासुनी चुना दुकानाला, दाजींचं दुकान पानाचं भांडार, सुपर टाकून किमाम लावून पिंक टाकीतो छान. वा. दाजीचं दुकान हे श्रीपान भांडार, दाजीला नाही मान, गावी सारे खाती त्याचेच पान, पान खाईन मी गुटखा चावीन, गुटखा चावीन माझी तलप भागवीन, गुटखा खाऊन खाऊन कॅन्सर यो झाला, गुटखा खाऊन खाऊन कॅन्सर यो झाला, नका हो खाऊ पान यो गुटखा हाय लय घाण, आता दादाला पक्याला तुक्याला विक्याला देऊया सारे ज्ञान, दाजींचं दुकान बंद हे झालं श्रीपान भांडार, हे ध्यान देऊन ऐका माझे सारे नका खाऊ पान. संपलं, लिहून दिलेलं संपलं. माझ्या कडव्यापर्यंत मला येऊच दिलं नाही तुम्ही. एक कडवा सचेस. हे कडवे बोल आहेत फार माझ्याकडे. वा वा वा. एक कडवा असो. तर आता सर आपले मनापासून आभार. आणि आता आपण पुढच्या पुरस्कारांकडे आपण एकदा जोरदार टाळ्या वाजून डॉक्टर सतीश तारे यांचे आभार मानूया. आज वेळात वेळ काढून वेळात वेळ काढून तुम्ही खरंच इथे मनापासून आलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि डॉक्टर सर्व रसिक प्रेक्षकांच्या वतीने आणि रंगभूमीच्या वतीने प्रार्थना करतो की डॉक्टर तुम्हाला
देव उदंड आरोग्य देव. हे एवढं सगळं बोलायचं होतं, फोन नंबर घ्यायचा होता ना माझा फक्त. पण कशाला लावलं मला काय कळलं, मला काय अडचण एवढी तो वाचर लावला आम्हाला काय नाही. वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2011 उत्सव नात्यांचा.